200 रुपये मालक शेळके यांच्याकडून 200 रुपये रे मला घ्या मानाचा कोल्हापुरी पेटा बांधण्याचा सौरभ घोडकेला कुठून निघले बरा हो ते पण बघा तुम्ही चला घ्या आज या आता तुम्ही दिसला आज चला अंकुश रंगे येतात चला आता चला अंकुश रंगे आपण चला अंकुश रंगे मामा अंकुश रंगे मामा चला मेघराज त्यांनी 5,000 रुपये एक मिनिट कुस्ती लागते नंबर 1 दादाश्री प्रतिष्ठान कामती यांच्या वतीनं सर्जेराव भोसले पाटील यांच्यातर्फे 21,000 रुपये इनामाची कुस्ती आहे शेवटची. प्रकाश काळे हा सराव करतो आटपाडीला नामदेव बडरे वस्तादचा पठ्ठा आणि समोर आहे एक अस्सलगिरा मानाचा तुरा हरावाडीचा पोरगा रामा शेळके भरत निकाले वस्तादचा पठ्ठा आहे तो. आणि या कुस्तीसाठी पंचाच्या भूमिकेमध्ये कुणी खोड करू नका बरं का पहिलवान नाही हा चड्डी ओ चड्डीचं परवानगी एक मिनिट बोला एक मिनिट चड्डी धरून काय म्हणताय तुम्ही निर्णय द्यायचा आहे दोघाला विचारून बघा दोघाच्या विचारानं निर्णय घ्यायचा आहे. बिगर चड्डी हा चड्डी न धरता कुस्ती करण्याचा निर्णय दोघांनी घेतला. या निर्णयासाठी टाळ्या जोरात वाजवा. चड्डी धरून कुस्ती दिली जाणार नाही. चड्डी धरून बोला. आणि भारत पांढरे पंचाच्या भूमिकेमध्ये पुरुषचे भारत पांढरे पंच आहे. कुस्ती लागते दादाश्री प्रतिष्ठान कामती सर्जेराव भोसले पाटील कुस्ती पुरस्कृत केली रक्कम रुपये 21,000. दोघांना सूचना दिली जाते कंट्रोल आत बाहेर जर कुस्ती झाली तर दिली जाणार नाही. आता एकदा बजरंग बलीचा जयघोष होऊ द्या. तत्व नाही रे अन्यथा जाऊ नको. नाम संकीर्तन साधन पर सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. बजरंग बली की बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की वंदे मातरम. अवघा कुंदमला कामते अवघा चिरंग एक झाला रंगला श्रीरंगा. कुठला गट नाही जात नाही पक्ष नाही भेद नाही कोण कुठल्या जातीचा आहे माहित नाही. मांडीला मांडी लावून बसले कुस्तीमुळे झाले आणि कब्जा घेण्याचा प्रयत्न प्रकाश काळेचा समास आहे. घर 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 आणि कब्जा घेतला. प्रकाश काळे पुरुजवाडे गाव त्यांचा सराव करतो आटपाडीला. नामदेव बडरे वस्तादचा छत्रपती पुरस्काराचे मानकरी नामदेव बडरे वस्तादचा पठ्ठा येतो. आणि खालचा हरावाडीचा पोरगा शिवधडीचा पैलवान तो रामा शेळके सराव करतो. हा हनुमान आखाडा पुणे गणेश डांगर रस्त्याचा पत्ता. चला आता काहीतरी मास्टरकी दाखवा पेटंट नाव दाखवा. अनेकांचं लक्ष कुस्तीवरती आहे. अनेकांचं लक्ष कुस्तीवरती. या कुस्ती मैदानासाठी अनेक वस्ताद मंडळी सज्जनपेक्षा सर्वजण या ठिकाणी दुपारी 3 वाजल्यापासून बसलेले आहेत. आणि सोन्या बापू डांगे युट्यूब चॅनलवरती कुस्ती मैदान लाईव्ह दिसायला लागलेला आहे.
आणि दुसरे चॅनलवाले तडका न्यूज वाले तिकडं कुठे गेले म्हणजे बावनकुळे साहेब आलेले आहेत म्हणून तिकडे गेले, जाऊ द्या त्यांना. इथं सोन्या बापू टिकून आहेत. कुस्ती मात्र अतिशय चांगली चालू आहे. 21,000ची दादाश्री प्रतिष्ठानच्या वतीनं हिम्मत आहे मर्दा तो मदत खुदा. कुस्ती करा पैलवान सचिन काळे, कुस्ती करा. एक चाक मारण्याचा प्रयत्न करतो सचिन काळे. वा वा टाळ्या बाजू की टाळ्या. हो तंत्रशुद्धता आणि शास्त्रशुद्धता हुकलेली आहे. आता मैदानाला स्तब्धता शांतता आली. आरडाओरडा अजिबात नाही. धरधर वडवड पाडपाड नाही. अतिशय सुंदर आणि खट्ट आणि काटा कुस्ती आहे. कब्जा घेतलेला आहे त्या प्रकाश काळेनं. गावत्याचं पेजवाडी आणि एक हाळवडीचा पैलवान आहे महेश शेळके. सोना बापू या युट्यूब भारत चॅनलवर पांढरे हे कुस्ती मैदान लाईव्ह दिसणार आहे. भारत पांढरे लक्ष ठेवून आहेत कुस्तीवरती. पंचाच्या भूमिकेत, सरपंचाच्या भूमिकेत भारत पांढरे इंटरनॅशनल पैलवान. एक चाक बांधतोय तो प्रकाश काळे, सचिन काळे. प्रकाश आणि सचिन भावाभावाची जोडी. हो बरोबर कोणी असतात. तो प्रकाश ह्या जोडीत आहे आणि सचिन बी असा आहे. असे दोन पैलवान आहेत. हा दोन्हीही त्याच तोला बोलायचे सारखेच पैलवान आहेत. ओळखू येत नाही म्हणून हुकलंय आपलं. हा असो असं झालंय. आणि आता बघा पुन्हा एकचा करण्याचा प्रयत्न त्या सचिनचा, पण सावध आहे तेवढाच रामा शेळके. आता यात्रा कमिटी आणि नामदेव खरडे असतात आता मनोमन म्हणू लागले. आकाशाची उंची कधी मिटणार नाही, समुद्राचं पाणी कधी आटणार नाही, श्वासात श्वास आहे तोपर्यंत हे कुस्ती मैदान घ्यायचं कधी सुटणार नाही. वा नामदेव खराडे वस्तात त्यांच्यासाठी जरा टाळ्या वाजवा सर्वांनी. जरा शबास आहे. वा हा सोने बापू इकडे दाखवा जरा. तिकडे युट्यूब कडे बघा. खरडे असतात. अभिवादन करा तिकडे. अभिवादन करा तिकडे. शबास आहे. वा हे नामदेव खरडे असतात. हा जोराच्या नामदेव खरडे असतात तिकडे बघू. 1985 सालापासून ही परंपरा जपतात. 40 वर्ष झालेले आहेत आणि 41 वर्ष आणि कुस्ती मैदान शेवट टप्प्यात आणलाय. हा हो अवघं 70 आहे. हा बरोबर आहे. नेकाने असतो तो 20 पॉईंट काढलेला आहे. तरण्याला सुद्धा लागवण अशी तब्येत आहे. हा. रामा शेळके मैदानात आले आणि पोरं बारकी दिसा लागली. शेवटच्या जोडीची पर्याय नाहीत. काय सफर काका पोरं बारकी दिसलेत खरड वाजता आल्यावर. काय झाला कसं आहे मैदान. भारत वा भारत कुस्ती झाली पाहिजे आणि खालच्याला उठता येत नाही, वरच्याला पाडता येत नाही. अशी पोझिशन असेल तर निर्णय तुम्ही घ्यायचा असतो. उठवून लावण्याचा अधिकार तुम्हाला आहे. हा चला पैलवान कुस्ती करा. आणि त्याच्या अगोदर तुम्ही वरच्याला टायमिंग द्यायचा असतो. किती वेळेत तू काय करायचं. बरोबर का. मग देवकत असतात. हा असा नियम आहे कुस्तीतला. 5 मिनिटाचा टायमिंग. प्रकाश नाहीतर कुस्ती सोडवून लावली जाईल. किती वेळ बसणार पाय आत घालून आणि एक चाक करत. तेच असते उठून लावायला असते. कुस्ती निकाल जाणार ही. हा कारण अशा पोझिशन मध्ये नाही ढिलं पाडायचं नाही त्यांना. हा ढिलच पाडायचं नाही कोणाला. तुफान में तारों का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता. संपलेल्या गोष्टीमध्ये रामा शेळके हरावारे विजय झाला. शिकावून को आया था उन्हें शिकावून राजे तानाजीराजे छटा विरती सदस्य वांच्यावरून 500 रुपयाच्या बक्षीस रामा शेळकेसाठी.
रामाचे भोसले पाटील यांच्याकडे 31,000 रुपये. रामा हे रामा बक्षिसी अतिशय सुंदर आणि खेळीच्या वातावरणात हे कुस्ती बोला कोण हा असू द्या बघा लक्ष द्या. मान्यवरांच्या शुभास्ते रामा शेळके यांचा सन्मान होतोय आणि शेवटच्या कुस्तीचा मानकरी रामा शेळके हरवारीकर या ठिकाणी शेवटची कुस्ती जिंकलेल्या दादाश्री प्रतिष्ठानच्या वतीनं रक्कम रुपये 21,000. श्रीकांत धोरमेशे यांच्याकडून रामा शेळकेला 200 रुपये रोख बक्षीस चालला. अक्षराजे तानाजाराजे खतार झेडपी सदस्य यांच्याकडून 500 रुपये रामा शेळकेसाठी आणि विठ्ठल हराळे असतात यांच्याकडून 100 रुपयाचा बक्षीस. रामा बक्षीस घेऊन जा. हा बक्षीस घेऊन जावा. कुस्तीचा मैदान या ठिकाणी अतिशय शांत रीतीने पार पडलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी कुस्ती निवेदक अशोक धोत्रे सर आणि मी त्याच्या वातावरणात हे कुस्ती मैदान संपन्न झालं आणि हे कुस्ती मैदान संपलं असं जाहीर करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या कुस्ती मैदानासाठी सर्वांनी शांततेने सहकार्य केलं. अनेक कुस्त्या अतिशय चांगल्या झाल्या आणि शेवटच्या कुस्तीमध्ये रामा शेळके हरावाडीचा पैलवान प्रकाश काळेवरती मात करून विजय झाला आणि सर्वांनी शांततेने सहकार्य केलं त्याबद्दल मी कुस्ती निवेदक अशोक धोत्रे सर तुम्हा सर्वांचा आभार मानतोय. आणि सचिन काळे संपलेल्या कुस्तीमध्ये विजयी झालेला आहे. उत्तम शेळके यांच्याकडून रामासाठी 200 रुपये बक्षीस. रामा शेळके विरुद्ध सचिन काळे अशी कुस्ती शेवटची झाली. रामा शेळके हरावाडीचा पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे. या कुस्ती मैदानासाठी सर्वांनी शांततेने सहकार्य केलं त्याबद्दल मी कुस्ती निवेदक अशोक धोत्रे सर नरखेड तालुका मोहोळ तुम्हा सर्वांचा आभार मानतो आणि कुस्तीचं मैदान संपल्याचं जाहीर करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.